हाय हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कॉमेडी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आत्ता वाजलेले आहेत 6:30. आता म्हणलं अगोदर सगळं आवरलं, रात्रीचं आवरून ठेवलं होतं. रात्रीचं काय भांडे वगैरे नव्हते, जड होते तेवढे घासून घेतले होते. सगळं किचन वगैरे रात्रीचं आवरलं होतं आणि म्हणलं थोडंसं काच बारस आहे मोठी, तर पुरण लावून घेतलंय. आता वाजले 6:30. आता पूजा करते. अर्ध्या तासात कशी पूजा होती, आज काही कुंचन सेवा वगैरे काही नाही आहे, साधी पूजा आहे. तर अर्ध्या तासात होऊन जाते ताईनं. सगळ्यात अगोदर घेते बघा मी चहासाठी काय आता मलाई काढून घेते आधी. ही लेकरं असं काय करते तर दुधावरची मलाई काढून घेते, कारण रात्रीच दूध आणतो. दूध तापविलं का त्याच्यावर छान अशी साई येते ना, ती साई मलाई काढली म्हणजे चहाला सोपं. अगोदर चहा घेते बघा, चहाच्या नंतर बाकीचा स्वयंपाक. कारण पहिल्यापासून आमच्या सासूबाई आणि माझ्या आईकडे पण त्या मोठ्या बारशीला पुरणच घालते. तर आता आज काय केलंय तिनं माहीत नाही, कारण गोड बी आजकाल जास्त खाई नाही कुणी, त्याच्यामुळे बी प्रॉब्लेम व्हायलाय. पण म्हणलं देवाला नाही, आमच्याकडे बी गोड कुणी खात नाही. एका वाटीचंच घातलंय बघा पुरण. ह्या वाटीनं एकच वाटी पुरण घातलं, याच्यात एक वाटी गोड पडतंय, त्याच्यात आमटीला निघतंय थोडंसं. तर म्हणलं बस होऊन जाते. तर असा आजचा मेनू आहे आपला. तर बाकीचं विषय आता पूजा अगोदर करून घेते. पण पूजा झाली म्हणजे मग खालून आलं की निवांत स्वयंपाकालाच लागता येईल. बाकी सगळं आता पूजा होईपर्यंत शिजतंय माझं पुरण बी. आणि आता मलाई घेते काढून. तर बघा अशी छान मलाई येते दुधाला, मस्त अशी, आणि खूप छान दूध देतात बरं का ते काका. तर म्हणलं आज थोडीशी सकाळी सुरुवात करावी व्हिडिओला. खूप छान मलाई येते, आपल्या छोट्या एक चपातीसारखी मलाई येते पूर्ण. अशी झाऱ्यानं काढली म्हणजे ह्याच्यात काहीच राहत नाही. अशी काढली म्हणजे काहीच राहत नाही. असं सगळं काढून गेले. आता कुणीच उठलेलं नाही, आज रविवार आहे, त्याच्यानं म्हणलं आता निवांतच होऊ देते. तर चला पूजाला बसले. चहा इथंच आणला करून. आता म्हणजे चहा घेते अगोदर, नंतर करते पूजा. पूजेचं पाणी वगैरे सगळं आणून घेतलं. हे पा आता फुलं संपलेत, आज फुलंच नाही म्हणजे नसू जात आता. आणि आता आज किती तारीख आहे? 27 असेल, 26. आता हे तेल पण संपले पूजेचं. साध्याच तेलाचा लावावं लागणार. एका दिव्याला होईल, एकीकडं साध्याच तेलाचा लागते. आता आधी चहा घेते आणि पूजा करून घेते ताईनं. तर बघा इकडं आपली मस्त अशी ही कटाची आमटी. खालून आले, पूजा वगैरे झाली होती सकाळीच. मस्त अशी सुंदर आमटी इकडं आहे. पुरण चटकायले ती बी जवळपास झालंच आहे ताईंना. आता हे पहा, आता भात लावून घेते. कणिक बी मळून घेतली आहे. आता वाजलेत बघा, आता झालेले आहेत 8:15, 8:20 झालीत जवळपास. तर 9पर्यंत माझं सगळं होईल, कारण आता भजन पोळ्याच राहिल्यात फक्त. इकडं आमटी उकळली की भात लावून घेते मस्त अशी. कुणी कटाची आमटी म्हणते, कुणी काय काय म्हणते, आम्ही फक्त आमटीच म्हणतात बघा ताईंनो. हे पहा घरगुतीच मसाले आपले, छान आमटी उकळायची. कारण आज रविवार आहे, एवढी करत नाही मी. आज रविवार असल्यामुळं, आणि सकाळी आता एकदा खाते तर दुपारी एकदा खाते. तर लेकरं घरीच असते, तर सगळेच घरी असते, तर त्याच्यामुळे एरवी केल्यास मी छोट्याच पातेल्यात करते. या लेकरां घरी असल्यानं रविवार असल्यामुळं मग पुरण बी थोडं शिल्लकच घातलं. या हे पाहू शकतात. गुळ टाकल्यामुळं थोडा कलरनं काळसर गुळ होता बघा ताईंनो. तर कलर थोडासा कसा काळपट आलाय, पण छान लागते गुळाचं पुरण. हे पहा मस्त असा. चला आता काय करते, भात लावून घे. तर चला सगळं तयार झालं. भजी करून घेतले, ही आमटी झाली, पापड तळून घेतले, भात लावून घेतला, पोळ्या झाल्या, आणि आपल्या देवाचा नैवेद्य ताट लावून घेतलं लगेच. आता 9 वाजलेत बघा, कंप्लीट 9 वाजलेत. तुम्हाला दाखवते ताईंना मी. 9 वाजता स्वयंपाक वगैरे सगळं झालं, अजून कुणीच उठलेलं नाही आहे. तर म्हणलं नका उठू जा, आपले देव किती वेळ उपाशी ठेवायचे. सकाळी स्वयंपाक करून घेतला, असा देवाला नैवेद्य दाखवून घेते, पाणी फिरवते, आवरलं. कोणी कधी का उठना. देम समर्पयामी धूपम दीपम महानैवेद्यम समर्पयामी. इथंच ठेवलेलं असते आपलं असं बुटक्यात पाणी पण फिरवून घेते. दीपम महानैवेद्यम समर्पयामी. चला झालं आपलं. बाकी दिवसभर आता चलत राहते. आज रविवार आहे, कोण कधी उठू काही बी करू. स्वयंपाक सगळा झाला ताईनो, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तर आजीकडे जाते खाली. 9 वाजले, तिचा नाश्ता असते.
पूजा सकाळीच झाली ती. तर बघा ताई न वातावरण असं झालंय ना की आमचं पिल्लू की नाही. तर बघा एवढं आबाळ आलंय, पाऊस येईल तेव्हा खरं आहे. पण लयच भारी आलंय आबाळ आहे, म्हणजे पाऊस यायला पाहिजे बरं का. पण गेल्यास काही खरं नाही, यावं लागतंय पाऊस मग मजा येते. अहो हे चालू आहे की माय. शेंगा का फोडायलेत लाडू खाण्यासाठी, है की नाही? नाही नाही मला मदत नाही बाबा. टरकलं बघा किती पांगून ठेवले तर लेकराला खाण्यासाठी. आणि त्या डब्यामध्ये ऑलरेडी माझे अर्धे शेंगदाणे इथं मी लाईव्ह करत करत फोडलेले, ते पण घेतले चोरून. हां बाकीच्या शेंगा आणि ते टरकलं पांगून बसले तर लाडू खायचे. तर आता लाडू बी तुम्हीच करा मग. का बरं करायचे, त्याला काय होतं? गुळ संपला, गुळच नाही, गुळ आणावं लागेल. आणावंच लागेल ना, त्याशिवाय लाडू कशी होतील? आज रविवार आहे, बंद असतंय शेनवालं. अहो 2लाच बंद झालं. चला शेंगदाणे भाजून घेते आता. हे मी फोडलेले आहेत आजीचे, आता बसले ते फोडत. तेवढीच थोडीफार मदत. तर चला आम्ही बनवायले बघा टोमॅटो पुदिना चटणी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य गुळ राहिलाय, तरी हे आता आणलाय गुळ. हे बघा गुळ बी थोडासा टाकायचा नॉर्मल. गुळ नसेल तर साखर टाकू शकता, त्याला ऑप्शन आहे. तर हे पहा, हे असा पुदिना, हे 4 टोमॅटो चिरून घेतलेत मोठे मोठेच. हे लसण, जिरे आणि चिंच, हिरव्या मिरच्या. 1 नंबरमध्ये चटणी होती आहे. हैदराबादची फेमस चटणी ही. सांगते ना मी, ही आता भज्याला बनविते तर बघा आता ही चटणी मिरची भज्यासोबत. पण आपण तुम्ही ना डोश्यासोबत किंवा आपली भाकरी 1 नंबरमध्ये लागती तशी, तर ही मिरचीच्या भज्यासोबत फेमस आहे. पण आमच्या इथं सगळ्यांना ही चटणी आवडती. तर डोशासोबत आणि इडलीसोबत ही 1 नंबर लागते ताई. एकदा नक्कीच करून बघा. काय नाही, टोमॅटो असे वाफवून घ्यायचे व्यवस्थित. थोडंसं तेल, मी सकाळी भजे तळले होते ना तर त्याचीच कढई तशीच ठेवली होती तेलाची, घासलीच नव्हती. म्हटलं संध्याकाळचा बघू काहीतरी प्लॅन होईल, कशाला तेलगट घासायची. इकडे लावली बघा खिचडी थोडीशी काता. तसंच भाताचं कुकर सकाळचंच म्हणलं घेतलं आणि लावली. तर नॉर्मल असं मस्त सगळं तुम्हाला शेअर करते. टोमॅटो पुदिना चटणी असं नावच आहे. तर हे लसण बिना सोलताच घालायचा, लसण पण. हां त्या मिरच्या, अजून थोडंसं तेल घालायचं. ही चिंच आणि थोडेसे वाफत आले का हे आपले टोमॅटो, तर नंतर पुदिना घालायचा. तर हे अशी जिरे, जसं की तुम्हाला जेवढं साहित्य दाखविलंय ना तेवढं. आता ह्याच्यात अजून गुळ नंतर घातला तरी जमतंय. हळद घालायची, मीठ घालायचं. 1 नंबरमध्ये ज्यावेळेस आमचा करी पॉईंट होता का त्यावेळेस मी ही चटणी करीत होते बघा ताईंनो भज्यासोबत. तर भजे वगैरे विकत होतं, वडापाव त्याच्यासोबत बी, कशासोबत बी मागत होतं गिराईक ही चटणी, माहिती आहे का? करीत होतो भज्यासोबतच, पण कशासोबत पण मागायची चटणी द्या म्हणून. भातासोबत खाती तिथले लोक, माहिती आहे का? ही चटणी इतकी छान लागते बघा ताईंनो. तर नक्कीच करून बघा पुदिना टोमॅटो चटणी. थोडेसे का तर अजून थोडंसं तेल लागेल त्याला, कारण तेलामध्ये छान जर वाफलं ना तर चव 1 नंबरमध्ये लागते. आता सकाळी काय करायचं आहे मला, हिरवे डोसे मुगाची. त्याच्यासाठी आताच, कारण ह्याला खूप टाईम लागते ताईंनो. सकाळी माझ्याकडे टाईम नाही राहते, 2 दिवस राहते, काही होत नाही. थोडंसं वाफलं का नंतर टाकायचं आपल्याला. तर हे हे असे मुग घातलेत भिजू सकाळच्या डोशासाठी. आणि थोडासा ह्याच्यात तांदूळ घालायचे. त्यांचं चालू आहे काहीतरी मागवायचं आहे ऑनलाईन, बघायलेत लेकरं. तर ह्याच्यासाठी ती चटणी आता मी खिचडीसोबत खातेत बघा ना आता. तर आता थोडंसं बघा पाणी सुटल्यावर झालं का की नंतर घालायचा पुदिना. पुदिना आता हिरवागार मस्त असा. ह्यांनी गेलते गुळ आणायला, लाडू करायचेत ना, त्याच्यामुळे मग म्हणला येताना आणा थोडासा पुदिना आणलाय. इथं पुदिना जर भेटतंय म्हणतात ताईंनो 1 नंबरमध्ये. छान असे आता थोडेसे असे हे होस तर नरम होईपर्यंत वापरू द्यायचे टोमॅटो. थोडीशी हळद घालते ह्याच्यामध्ये आणि मीठ. हळद पण घालायची, चवीला छान लागते, थोडीच पण घालायची. आणि मीठ चवीनुसार घालायचं. गुळ राहिलाय माझा टाकायचं तरी अजून, कारण गुळ लागतंच आहे ह्याला. मीठ थोडंसं अजून घालते कारण आंबट असते. आणि चिंच पण घालायची.
एक नंबर चटणी होती. एकदा करून बघा ताईनं, नक्कीच करून बघा. मी तर म्हणाल बघा, लई छान होती. आणि सकाळी सकाळी गडबडीच्या टाईमला तर ना आपल्याला डोशासोबत उपमा, पण आता तुम्ही काय आपल्या इकडे जास्त डोसे खात नाहीत, तर उपमा असते का, उपमा पोहे त्याच्यासोबत पण खाऊ शकतात आपण. तर हे पहा, उतरल्याच्या नंतर बी आपण थंड झाल्यास बी ह्याच्यात गूळ टाकू शकतात. मी गूळ टाकलाय, तुम्हाला दाखवते. हे पहा, गूळ नसेल तर साखर टाका, पण ताईंनो गुळच मी तर म्हणाल टाका. पण जर समजा नसेलच घरी आणि बनवायचीच असेल तर ॲडजस्ट म्हणून साखर टाका, चालतंय. तर चला, ह्याला थंड झालं की मिक्सरमधून काढून द्यायचं. ह्याला काय फोडणी द्यायची नाही, काही नाही. नंतर आता थोडासा हिंग घालायचा. आणि हिंग कधी घालायचा तर हिंग आणि गूळ खाली उतरल्याच्या नंतर. हे बघा, एकदा मी तर म्हणाल नाही खाणारंसुद्धा माणूस खाऊ शकतं. हे बघा ताईनं, हे ह्याच्यासोबत इथले लोक ह्याच्यासोबत भात जर खातेत म्हणताल, विचारायची सोय ना. आता हे गरम आहे, ह्याला थंड झालं की मिक्सरमधून काढायचं, फ्रीजला ठेवून द्यायची. 2 दिवस राहते. पण माझ्याकडे कशाची 2 दिवस राहणार आहे ही. आता खिचडीसोबत पिवळी खिचडी आणि त्याच्यासोबत खातेत काही. तर चला, असू द्या, आवडती सगळ्यांना. तर चला, शेंगदाण्याचे लाडूसाठी शेंगदाणे भाजून थंड करून घेतले, गूळ टाकला, 2 टप्पे होतील ह्याचे. तर चला, आता मिक्सरला फिरवून घेते. आणि आपल्या चटणीचं जे आहे ना ताईनं, तर हे पहा, चटणीचं बी आता थंड झाले, पण ह्याला छोट्या भांड्यात फिरवलं तरी चालतंय. तर मस्त अशी बघा झाली आपली पुदिन्याची चटणी तयारी. 1 नंबरमध्ये लागती ताईनो. मी तर म्हणाल तुमच्याकडे जर काही जास्त वेळ लागत नाही, 10च मिनटात होती बघा. एकदा जर केली ना तर तुम्ही दिवाणी होताल. ह्याची इतकी भारी चटणी ना, लई सुपर आहे, लई. आम्ही सगळे ह्याचे फॅन आहोत बघा ताईनं. लाडूचं बी झाले, ह्याच्यात काही आहे आणि ह्याच्यात काय. आता लाडू बांधून घेते, चटणी डब्यात काढून घेते. आता खातील थोडीशी, नाही बी म्हणलं तरी सकाळच्या डोशाला. तर आपली चटणी कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरायचं नाही ताईंनो. आणि करून मात्र नक्कीच बघा. मी तर म्हणल एवढ्यांदा म्हणाले तर बघाच ताईंनो एकदा करून. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.